मित्रांनो, यावर्षी जर तुम्ही 10वी पास झाला असाल किंवा 12वी पास झाला असाल तर ही सर्व कागदपत्रे लवकरात लवकर काढून घ्या. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला 10वी आणि 12वीचं मार्कशीट मिळेल तर ते काढून घ्या. शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच LC काढून घ्या. पुढील ऍडमिशनसाठी पासपोर्ट साईज फोटो लागतील, पासपोर्ट साईज फोटो काढून घ्या. आतापर्यंत जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या. तुमचे फोटो, डोळे, हाताचे ठसे अपडेट करून घ्या. डोमासाईल सर्टिफिकेट असेल, इन्कम सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, NCL म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, हे सुद्धा सर्टिफिकेट काढले नसतील तर लवकरात लवकर काढून घ्या. ज्यांच्याकडे शेती आहे तर शेतकरी दाखला सुद्धा काढून घ्या. तुम्ही जर स्पोर्ट्स मध्ये असाल तर शाळेकडून किंवा कॉलेजकडून स्पोर्ट्स सर्टिफिकेट काढून घ्या. जे कोणी अनाथ असेल, कोणी प्रकल्पग्रस्त मध्ये येत असेल, कोणी भूकंपग्रस्त मध्ये येत असेल, याचे सुद्धा प्रमाणपत्र असतात तर हे सुद्धा प्रमाणपत्र तुम्ही काढून घ्या. काही विद्यार्थ्यांचं शिक्षणामध्ये जर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट काढून घ्या. ज्यांनी CET, नीट, JEE दिलेली आहे त्यांनी थोड्या दिवसामध्ये रिझल्ट लागेल तर जे काही स्कोअर कार्ड आहे, रिझल्ट आहे, तो आपला रिझल्ट जपून ठेवा. पुढील ऍडमिशनसाठी तुम्हाला लागणार आहे. आणि जर तुम्ही बँकेमध्ये बँक अकाउंट काढलं नसेल तर बँक अकाउंट काढून घ्या. स्टुडंटसाठी बँक अकाउंट काढून मिळतं तर हे बँक अकाउंट तुम्हाला स्कॉलरशिपसाठी लागू शकतं. तर अशा प्रकारची ही सर्व कागदपत्रे लवकरात लवकर काढून घ्या. आताच पास झालेल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.